हॅलो एव्हरीवन, डॉक्टर जय मेहता हिअर फ्रॉम मुंबई. मी एक प्रॅक्टिसिंग गायनोकॉलॉजिस्ट आहे सिन्स द पास्ट 10 इयर्स आणि मुंबईमध्ये भरपूर हॉस्पिटल्समध्ये मी अटॅच्ड आहे. प्रेग्नन्सीच्या फर्स्ट 3 मंथ्समध्ये कुठलं पण पेशंटला भरपूर स्ट्रेस आणि एन्झायटी असते. वन ऑफ द रिझन्स बीइंग ओव्हरलोड ऑफ इन्फॉर्मेशन. आजच्या एपिसोडमध्ये आपण हे सगळे प्रेग्नन्सीचे फर्स्ट ट्रायमेस्टर फर्स्ट 3 मंथ्सचे डाऊट्स आणि स्ट्रेसला आन्सर करणार आहोत. फॉर द फर्स्ट 3 मंथ्स पहिल्या 3 महिन्यात बाळाला न्यूट्रिशन प्रॉपरली रीच होते की रीच होत नाही त्याचे टेन्शन घेण्याची कुठलं पण प्रेग्नंट लेडीला किंवा कपलला गरज नसते. बिकॉज फर्स्ट 3 मंथ्समध्ये मेटर्नल ब्लड सर्क्युलेशन जे प्लॅसेंटा असतो, जे वार असतो, त्याच्याकडनं बेबीला इनडिरेक्टली आणि डिरेक्टली दोघं प्रमाणात रीच होऊन जाते. देर इज नो वे असं कुठलं पण टेस्ट नाही अपार्ट फ्रॉम अल्ट्रासाऊंड, सोनोग्राफी केल्याशिवाय बाळाची वाढ पहिल्या 3 महिन्यात बरोबर होत आहे तसं तुम्हाला कुठलं पण वेगळ्या टेस्टनी समजणार नाही. 3 मंथ्स नंतर युट्रसच्या साईज मोठं झाल्यानंतर युट्रसची वाढ होते आणि बाळाची वाढ होते. त्यावेळेस ॲब्डोमन बघून, पोटाला बघून एक अंदाजन डॉक्टरना लागू शकते की बाळाची वाढ बरोबर होत आहे की नाही. पण फर्स्ट 3 मंथ्समध्ये अल्ट्रासाऊंडला सोडून सोनोग्राफी केल्याशिवाय तुमच्याकडे कुठलंच ऑप्शन नसतो हे चेक करण्यासाठी की बाळाची वाढ बरोबर होत आहे की नाही. हा एक खूप कॉमन क्वेश्चन आहे की मला प्रेग्नन्सीला 3 महिने ऑलरेडी झालेले आहे आणि अजून पण मला बेबी बंप दिसत नाही. प्लीज एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रेग्नन्सीच्या फर्स्ट 12 वीक्स होईपर्यंत युट्रस पेल्विसच्या बाहेर येत नाही. पेल्विस म्हणजे पोटाचा खालचा भाग. त्याचा बाहेर युट्रस आलं म्हणजे 12 वीक्स नंतर 12 आठवड्यानंतरच युट्रस त्याच्या बाहेर येतो आणि त्याचा नंतरच डॉक्टरांना पाल्पेट करून म्हणजे ॲब्डोमनला, पोटाला टच करून युट्रस आहे तसं समजतं. बेबी बंप दिसण्यासाठी बऱ्यापैकी वेळेस प्रेग्नन्सी हॅज टू क्रॉस 16 to 18 वीक्स म्हणजे 4-4.5 महिन्यात झाल्याच्या नंतर तुम्हाला बेबी बंप दिसणार. एकच असं कंडिशन आहे ज्याच्यात 12 आठवड्याच्या अगोदर लोकांच्या बेबी बंप थोडंफार विजिबल होऊ शकतो आणि दॅट इज ट्विन प्रेग्नन्सी, ज्यावेळेस गर्भपिशवीमध्ये साधारणप्रमाणे एक बाळ असतो. पण ट्विन प्रेग्नन्सी म्हणजे 2 बाळ असल्यावर गर्भपिशवी लवकर वाढते, साईज एक्सपेक्टेड साईजपेक्षा जास्त वाढते आणि त्यावेळेस तुम्हाला फर्स्ट 3 मंथ्समध्ये कदाचित बेबी बंप दिसू शकते. आणि फायनली इन टुडेज टाइम्स खूप प्रेग्नंट विमेन प्रेग्नंट व्हायचा अगोदर हेल्दी प्रेग्नन्सी असतात, हेल्दी विमेन असतात ज्यांना ॲब्डोमनवर फॅट असतात, ओबेसिटी असतात. तसं सिच्युएशनमध्ये ॲब्डॉमिनल फॅटमुळे अनलेस तुम्ही खूप बारीक आहात बेबी बंप अप्रॉक्सिमेटली 20 वीक्सपर्यंत नॉर्मल प्रमाणाने दिसू शकत नाही. प्रेग्नन्सीच्या सुरुवातीच्या काळात 2 किंवा 3 वॅक्सिन्स जर गरज वाटली तर कुठलं पण एक प्रेग्नंट पेशंट घेऊ शकता. एक लक्षात ठेवायचं असं असतो की बऱ्यापैकी वेळेस फर्स्ट 3 मंथ्स म्हणजे फर्स्ट 3 मंथ्स ऑफ प्रेग्नन्सीमध्ये बाळाचं ऑर्गन डेव्हलपमेंट होत असतो. बाळाचा हार्ट, लंग्स, लिव्हर, ब्रेन हे सगळे ऑर्गन्स त्यावेळेस खूप रॅपिडली डेव्हलप होतात. म्हणून कुठलं पण आउटसाईड मेडिकेशन किंवा कुठलं पण लाईव्ह वॅक्सिन म्हणजे एक पदार्थ असते वॅक्सिनच्या आतमध्ये ज्याच्यात केमिकल नसतो, ज्याच्यात जे व्हायरस आहे की बॅक्टेरिया आहे त्यांचा एक लाईव्ह प्रॉडक्ट असतो. तसं कुठलं पण लाईव्ह वॅक्सिन्स प्रेग्नन्सीमध्ये फर्स्ट 3 मंथ्समध्ये डॉक्टर तुम्हाला प्रिस्क्राईब नॉर्मली करणार नाही अनलेस देर इज अन इमर्जन्सी सिच्युएशन. इमर्जन्सी सिच्युएशन म्हणजे कोविडच्या वेळेस बऱ्यापैकी प्रेग्नंट लेडीजनी वॅक्सिन घेतलेलं होतं आणि ते प्रेग्नंट आहे ते त्यांना वॅक्सिन घेतल्यानंतर 4 दिवसानंतर 8 दिवसानंतर समजलं होतं. इन दॅट सिच्युएशन बाळावर किंवा प्रेग्नंट पेशंटवर कुठलं पण नेगेटिव्ह इफेक्ट आलेली नव्हती बिकॉज जे आपलं कोविड वॅक्सिन होतं दॅट वॅक्सिन वॉज अ कॉम्पोनंट वॅक्सिन, त्याच्यात कुठलं पण लाईव्ह व्हायरस नव्हतं. दॅट इज अन इम्पॉर्टंट पॉईंट. एकदा तुमचं बाळाचं सगळं अंग डेव्हलपमेंट झालं म्हणजे ॲनॉमली स्कॅन झालं आफ्टर अप्रॉक्सिमेटली 14-15 वीक्स, त्याच्यानंतर
तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही कुठलं पण वॅक्सिन प्रेग्नन्सीमध्ये घेऊ शकता बिकॉज बाळाच्या ऑर्गन डेव्हलपमेंट कंप्लीट आहे. आता फक्त बाळाची वाढ व्हायला पेंडिंग आहे. सो कीप दॅट इन माइंड. जर कुठलं इमर्जन्सी असली तर प्रेग्नंट लेडी फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये पण म्हणजे फर्स्ट 13 आठवड्यात पण कंपोनंट वॅक्सिन्स घेऊ शकते. पण लाईव्ह व्हायरस वॅक्सिनसाठी आम्ही सेकंड ट्रायमेस्टरच्या नंतरच प्रेग्नंट पेशंट्सला रेकमेंड करतो. इंडियामध्ये हा एक खूप कॉमन क्वेश्चन आहे की मला प्रेग्नन्सीमध्ये चहा पिण्याची क्रेविंग आहे, मला प्रेग्नन्सीमध्ये कॉफी पिण्याची क्रेविंग आहे, मला हॉट चॉकलेट पाहिजे स्टार्टिंगमध्ये. पण मी तुम्हाला एक जोक सांगतो. फर्स्ट 3 मंथ्स ऑफ प्रेग्नन्सीमध्ये बऱ्यापैकी फिमेल्सला असं कुठलंच क्रेविंग्स असेल तरी पण ते निघून जातात. बिकॉज त्यांना स्टार्टिंगमध्ये मॉर्निंग सिकनेस, प्रेग्नन्सीच्या वॉमिटिंग ज्याला आपण सांगतात, उलट्या होणं वारंवार, त्याच्यामुळे त्यांच्या तोंडामध्ये आणि नाकामध्ये टेस्ट आणि स्मेल थोडंसं ऑल्टर्ड होऊन जाते प्रेग्नन्सीच्या हॉर्मोन्समुळे. तसं सिच्युएशनमध्ये पण तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्हाला चाय पिण्याची सोय आहे किंवा कॉफी घेण्याची सोय आहे आणि तुम्हाला ते घ्यावंच लागतील, तर नॉर्मल प्रमाणात घेतलेलं कुठलं पण गोष्टीत काहीच प्रॉब्लेम नसतो. ओके. बऱ्यापैकी वेळेस आपण सगळ्यांना प्रेग्नन्सीमध्ये फ्री ॲडवाईस देतो की नाही, आता तुम्ही प्रेग्नंट आहात तर तुम्ही कोकोनट वॉटर घ्या. ओके, कोकोनट वॉटर घेणार तर किती घेणार तुम्ही? 1 ग्लास. तुम्ही असं तर नाही करणार की 10 ग्लास कोकोनट वॉटर घेऊन टाकणार, बरोबर की नाही? तर कुठलं पण गोष्ट तुम्ही साधारण प्रमाणात नॉर्मल क्वांटिटीमध्ये, युज्युअल क्वांटिटीमध्ये तुम्ही घेतलं तर तुम्हाला तसं पण काही प्रॉब्लेम होणार नाही. पण नॉर्मली फर्स्ट 3 मंथ्स ऑफ प्रेग्नन्सीमध्ये ही सगळी क्रेविंग्स असेल तरी पण निघून जाते बिकॉज ऑफ द स्मेल अँड टेस्ट ऑल्टरेशन विच हॅपन्स ड्यू टू प्रेग्नन्सी. एक गोष्ट लक्षात ठेवा, बऱ्यापैकी वेळेस पोटाचा मसाज करणं, ऑइल मसाज, त्याच्यासोबत योगा करणं, लाईट एक्सरसाइज करणं, फिजिओथेरपी करणं, प्रेग्नन्सीच्या फर्स्ट 3 मंथ्समध्ये जर तुम्हाला कोणी असं सांगत असेल की हे केल्यावर तुमची डिलिव्हरी नॉर्मल होईल, की हे केल्याच्या नंतर तुमचं पोट फुलणार नाही आणि नॉर्मल डिलिव्हरी होण्याची शक्यता वाढून जाणार, ओके, तर असं काहीच नाही. ऑल राईट. बॉडीची रचना एवढी छान आहे की तुम्ही ह्याच्यातमध्ये काही पण नाही केलं, ओके, आणि साधारणप्रमाणे तुम्ही जे काम करत असतात ते सगळंच तुम्ही केलं तरी पण जर व्हायची असेल तर तुमची नॉर्मल डिलिव्हरी होणारच. तरी पण जर नाही व्हायची असेल तर तुम्ही कितीही करा ते सिझेरियनमध्येच कन्वर्ट होऊन जाणार. बिकॉज मॉडर्न ऑब्स्टेट्रिक्समध्ये डिलिव्हरी नॉर्मल करणं की डिलिव्हरी सिझेरियन करणं जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढंच इम्पॉर्टंट मदर आणि चाइल्डचं आउटकम आहे. असं नाही की तुम्ही चाइल्डचा आउटकम कॉम्प्रोमाइज करून नॉर्मल डिलिव्हरी करणार. मॉडर्न ऑब्स्टेट्रिक्समध्ये असं कोणीच करत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सगळं पोटावर मसाज, प्रेग्नन्सी योगा, हे सगळं जे सोशल फॅड्स ज्याला आपण सांगतात ते करून तुम्ही तुमची हेल्थ इम्प्रूव्ह करू शकता. पण ते केल्यानंतर तुम्ही तुमचे प्रेग्नन्सीचे आउटकम इम्प्रूव्ह करू शकणार नाही. प्रेग्नन्सीच्या फर्स्ट 3 मंथ्समध्ये असं होऊ शकतो की ज्या लोकांना नॉर्मल ॲपेटाईट आहे त्यांचे ॲपेटाईट सप्रेस होऊ शकतो. म्हणजे त्यांना आता कमी भूक लागत आहे पहिल्यांपेक्षा. हे टिपिकली प्रेग्नन्सीच्या फर्स्ट 2 मंथ्समध्ये दिसलं जातो बिकॉज त्यावेळेस प्रेग्नन्सीमध्ये एक हॉर्मोन असतो ज्याला आपण सांगतात बीटा HCG. तुम्ही प्रेग्नन्सी कन्फर्म करण्यासाठी कुठलं पण लॅबॉरेटरीमध्ये गेलात की ते तुमचे युरिन प्रेग्नन्सी टेस्ट बघून बीटा HCG म्हणून एक ब्लड टेस्ट करणार. आता हा जो HCG हॉर्मोन आहे तो प्लासेंटा म्हणजे वार सिक्रेट करतो. त्याला आपण सांगतात ह्यूमन कोरिओनिक गोनाडोट्रोपिन. हा हॉर्मोनमुळे टेस्टच्या सेन्सेशन, स्मेलच्या सेन्सेशन, मॉर्निंग सिकनेस हे सगळं भरपूर चेंज होऊ शकतात. त्याच्यामुळे लॅक ऑफ ॲपेटाईट आणि लॉस ऑफ ॲपेटाईट प्रेग्नंट लेडीना होऊ शकते. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे अशा सिच्युएशनमध्ये, बऱ्यापैकी वेळेस एस्पेशली इन इंडिया फर्स्ट 3 ट्रायमेस्टर्समध्ये, फर्स्ट 3 मंथ्स ऑफ प्रेग्नन्सीमध्ये लेडीज लोक बिकॉज ऑफ दिस प्रॉब्लेम नॉर्मल वॉटर इनटेक घेत नाही. त्याच्यामुळे त्यांना डिहायड्रेशन खूप कॉमनली फेस करावा लागतो. इट इज इम्पॉर्टंट की जर तुमच्या तोंडात टेस्ट नसेल, जर तुमचे स्मेल ऑल्टर्ड झालेली असेल तरी पण इन इंडिया आपलं क्लायमेटमुळे यू शुड स्टे वेल हायड्रेटेड. पाणी पिणं, लिंबू पाणी घेणं, कोकोनट वॉटर घेणं, असं कुठलं पण टाईप ऑफ लिक्विड तुम्ही घेऊन तुमच्या बॉडीचे इलेक्ट्रोलाइट्स, वॉटर बॅलन्स आणि केमिकल्स आणि मायक्रोन्यूट्रियन्सला मेंटेन करणं खूप आवश्यक आहे. दॅट इज बिकॉज आता जस्ट आपण आन्सर दिलं की पहिल्या 3 महिन्यात HCG म्हणजे ह्यूमन कोरिओनिक गोनाडोट्रोपिन हा एक हॉर्मोन आहे ज्याच्यामुळे ऑल्टर्ड टेस्ट आणि ऑल्टर्ड स्मेल ही दोघं गोष्ट खूप कॉमन आहे. त्याच्यामुळे अफेक्शन टू अ बॅड स्मेल,
अफेक्शन टू अन ऑल्टर्ड स्मेल. मी फक्त एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. प्रेग्नंट व्हायचा अगोदर आपल्याला पास्ताची स्मेल खूप आवडत होती, पण प्रेग्नंट झाल्याच्या 2 महिन्यानंतर पास्ताची स्मेल आली की तुम्हाला अजिबात आवडत नाही. ही गोष्ट खूप कॉमन आहे. ओके, अँड दॅट इज बिकॉज ऑफ द हॉर्मोनल चेंजेस. प्रेग्नन्सीचे 4 महिने झाल्यानंतर हे हॉर्मोन एक प्लॅटो होऊन जाते, म्हणजे हॉर्मोनच्या लेवल बॉडीमध्ये बॅलन्स होऊन जातो. बॅलन्स झाल्यामुळे ती प्रॉब्लेम पूर्णप्रमाणे सॉल्व्ह होऊन जाते. त्याच्यासाठी कुठलं पण एक्स्ट्रा मेडिसिन, कुठलं पण काही एक्स्ट्रा कन्सल्टेशन तुम्हाला घेण्याची गरज नसते, बिकॉज दिस इज ॲब्सोल्युटली नॉर्मल. प्रेग्नन्सीमुळे जे HCG हॉर्मोन असतो, जे आपलं प्लासेंटा सिक्रीट करतो, त्याच्यामुळे हायपर एमेसिस, ह्याचा अर्थ हायपर म्हणजे पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त, एमेसिस म्हणजे वॉमिटिंग, ही गोष्ट प्रेग्नंट लेडीजमध्ये फर्स्ट 3 मंथ्समध्ये एस्पेशली अप टू 13 to 14 वीक्स ऑफ प्रेग्नन्सी खूपच कॉमन असते. नॉर्मल सिच्युएशनमध्ये ही एक खूप डिस्ट्रेसिंग कंडिशन आहे तुम्हाला सांगितल्यावर. असं सिच्युएशनमध्ये काय असतो, हायपर एमेसिसमुळे डिहायड्रेशन होऊन जाते, रेचिंग होऊन जाते. वारंवार तुम्हाला उलट्या झालं की तोंडात तुम्हाला टेस्ट छान वाटत नाही. असं सिच्युएशन्समध्ये जर तुम्हाला कुठलं पण दिवसात 4 किंवा 5 पेक्षा जास्त वॉमिटिंगचे एपिसोड्स आले, तर तुम्हाला तुमचे ऑब्स्टेट्रिशियन म्हणजे तुम्हाला तुमचे गायनेकॉलॉजिस्टला कन्सल्ट करायला पाहिजे. आता साधारणप्रमाणे ह्याच्यासाठी खूप घरगुती इलाज पण आहे आणि मेडिकल इलाज पण आहे. नॉर्मल प्रमाणात कुठलं पण डॉक्टर तुम्हाला अगोदर घरगुतीचेच सगळे इलाज देणार. म्हणजे सिंपल मी तुम्हाला जर सांगितलं तर लवंगचे जे लीव्स आणि सीड्स असतात किंवा तुलसीचे लीव्स असतात, त्याला तुम्ही तोंडात खालून टाकलं, टंगच्या खाली टाकून जस्ट त्याचा सॉस घेतला आतमध्ये, तरी पण तुमचं हायपर एमेसिस बऱ्यापैकी वेळेस थांबू शकतो. सेकंड, डॉक्टर्स तुम्हाला असं सिच्युएशनमध्ये, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटू शकतो, पण असं सिच्युएशन्समध्ये बर्न्ट ब्रेड, ज्याला आपण सांगतात टोस्ट, पण एक्स्ट्रा टोस्ट झालेला टोस्ट घ्यायला सांगतात, बिकॉज ते घेऊन तुमची वॉमिटिंग करण्याची टेंडन्सी थांबू शकते. जर ते केल्यानंतर पण जर प्रेग्नन्सीमध्ये हायपर एमेसिस होत असेल, तर तुमचे डॉक्टर डेफिनेटली तुम्हाला गोळ्या त्यांच्याबद्दल देणारच, आणि त्याच्यासोबत तुमचं ब्लड आणि युरिनचे टेस्ट पण करणार, हे बघण्यासाठी की तुम्हाला हायपर एमेसिसमुळे जास्त वॉमिटिंगमध्ये डिहायड्रेशनचे कुठले कॉम्प्लिकेशन झाले की नाही झाले. आता नॉर्मल सिच्युएशनमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची असते की एकदा तुम्ही प्रेग्नंट झाला त्याच्यानंतर साधारणप्रमाणे तुम्हाला मिल्क डिस्चार्ज होत नाही. मिल्क डिस्चार्ज होणं म्हणजे प्रोलॅक्टिन म्हणून एक हॉर्मोन असतो. ओके, सिंपल. प्रोलॅक्टिन म्हणजे लॅक्टिन म्हणजे मिल्क, मिल्क सिक्रीट करणारा हॉर्मोन. ते आपला ॲक्च्युली ब्रेनमधनं सिक्रीट केलेलं जातो डिलिव्हरी झाल्याच्या नंतर. ओके, प्रेग्नन्सीमुळे जे प्लासेंटा असते म्हणजे मदरचा वार असतो, ते वार हे मिल्क हॉर्मोनला सिक्रीट होऊ देत नाही. ओके, म्हणजे तुम्हाला साधारणप्रमाणे फुल प्रेग्नन्सी कंप्लीट होईपर्यंत, बाळ होईपर्यंत, प्लासेंटा बॉडीमधनं बाहेर येईपर्यंत साधारणप्रमाणे मिल्क सिक्रिशन स्टार्ट होत नाही. पण कधी पण जर तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये मिल्क सिक्रिशन स्टार्ट झालं, इट इज अ स्लाइटली इम्पॉर्टंट साईन. असं सिच्युएशनमध्ये प्रीटर्म डिलिव्हरी होऊ शकते, म्हणजे बाळाची डिलिव्हरी लवकर होऊ शकते, आणि तुम्हाला त्यावेळेस ब्रेस्टच्या पण थोडंफार इव्हॅल्युएशन करवावा लागू शकतो. असं सिच्युएशनमध्ये इट इज बेटर टू गो अँड कन्सल्ट युअर डॉक्टर. आता नॉर्मल प्रमाणात एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रेग्नन्सीच्या फटीग स्टार्ट होण्यासाठी, ज्याच्यामुळे आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये खूप झोप लागते, ओके, ते नॉर्मली सेकंड ट्रायमेस्टरच्या नंतर, म्हणजे प्रेग्नन्सीच्या 28 30व्या आठवड्यानंतर, 8व्या महिन्यात, 7व्या महिन्यात तुम्हाला लागू शकतो, बिकॉज त्यावेळेस बाळाची ग्रोथ सर्वात मॅक्सिमम होत असते. इन दॅट सिच्युएशन डेव्हलप आणि ग्रो करणारा बाळ बॉडीमधले म्हणजे मदरच्या बॉडीत खूप मायक्रोन्यूट्रियन्स अब्झॉर्ब करून टाकतो. तसं सिच्युएशनमध्ये प्रेग्नन्सीच्या फटीग होऊ शकते. अर्ली प्रेग्नन्सीमध्ये फर्स्ट 3 महिन्यात एकच कारण आहे प्रेग्नन्सीमध्ये खूप फटीग आणि झोप लागण्याच्या, आणि दॅट इज कॉमनली असोसिएटेड विथ डिहायड्रेशन, म्हणजे तुमचं वॉटर इनटेक कमी आहे त्याच्यामुळे. ॲज अ रिझल्ट ऑफ विच आम्ही प्रत्येक प्रेग्नंट पेशंट्सला असं सांगतो की तुम्ही प्रेग्नंट झालं आणि तुम्हाला माहीत झालं की तुम्ही प्रेग्नंट आहात, तर फर्स्ट 3 मंथ्समध्ये वॉटर इनटेक एकदम छान प्रमाणे ठेवावं, किंवा कुठलं पण असं लिक्विड इनटेक जे तुमच्या पोटात ओके असेल त्यांना घ्यावं, सो दॅट तुम्हाला प्रेग्नन्सी रिलेटेड अर्ली कॉम्प्लिकेशन्स होत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठलं पण प्रॉडक्ट खाणं की न खाणं असं कुठलं पण टेक्स्टबुकमध्ये लिहिलेलं नाही आहे. दिस इज द कॉमनेस्ट क्वेश्चन आम्ही इंडियन हाऊसहोल्ड्समध्ये आन्सर करतो.
मी भात खाऊ का, मी चीज खाऊ का, मी फिश खाऊ शकते का, मी चिकन खाऊ शकते का, मी पास्ता खाऊ शकते का. प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही काही पण जेवण करू शकता जे तुम्हाला नॉर्मल जेवण घेण्याची आदत आहे तसं. एक एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. जर आपण इंडिया सोडून अमेरिकात गेलो तर तिकडे कुठलं पण माणूस भात आणि तांदूळ डेली काही खात नाही, बरोबर. ते लोक डेली काय खातात, सकाळी उठल्यावर स्टारबक्सची कॉफी घेतात, त्याच्यानंतर हॉस्पिटलमध्ये किंवा कामाला जाऊन ते लोक पिझ्झा खातात, त्याच्यानंतर घरी यायच्या टाईममध्ये परत मॅकडॉनल्ड्सच्या हॅमबर्गर खाऊन घरी येतात, बरोबर. त्या लोकांना बाळ होत नाही का, त्यांचे पण बाळ तेवढेच हेल्दी असतात. तुमचं इनटेक प्रेग्नन्सीमध्ये हेल्दी असायला पाहिजे आणि बॅलन्स्ड असायला पाहिजे. बॅलन्स्ड इम्पॉर्टंट कशासाठी आहे, बिकॉज इंडियन विमेनमध्ये जे लोक जास्त नॉनव्हेज खात नाही त्या लोकांमध्ये प्रोटीन डेफिशियन्सी खूप कॉमन आहे, कारण की प्रोटीन इंटेक ते लोक बरोबर घेत नाही. तर इंडियन प्रेग्नंट विमेनमध्ये प्रोटीन इंटेक बरोबर ठेवणं इम्पॉर्टंट आहे. बस एवढं लक्षात ठेवा. ह्याला सोडून तुम्हाला पाहिजे तेवढं आणि तुम्हाला पाहिजे ते तुम्ही खाऊ शकता. एस्पेशली प्रेग्नन्सीच्या स्टार्टिंगच्या 3 महिन्यात आणि बाळाची डिलिव्हरी झाल्यानंतर. हे 2 असे टाईम असतात ज्याच्यावर इमोशनल डिस्टर्बन्स आणि मूड स्विंग्स खूप कॉमन असतात. वन ऑफ द रिझन्स बिईंग प्रेग्नन्सीचे सगळे न्यू हॉर्मोन्स ते बॉडीला आणि माइंडच्या बॅलन्सला अफेक्ट करतात. थोड्या लेडीजमध्ये, प्रत्येक लेडीजला असं होत नाही, ऑलराईट. पण खूप वेळेस विमेन आर अदरवाईज नॉट रेडी टू एक्सेप्ट अ प्रेग्नन्सी. लोकांना असं वाटतं की मला मेंटली रेडी व्हायचं आहे आणि मी मेंटली रेडी होणार आणि त्याच्यानंतर मी प्लॅन करणार आणि त्याच्यानंतर मी प्रेग्नंट होणार. तुम्ही जर प्रॅक्टिकल लाईफ बघितलं तर असं काही होत नाही. प्रॅक्टिकल लाईफमध्ये नॉर्मल कपल्सचं जीवन चालू असते आणि त्याच्यात त्यांना समजते की ते लोक प्रेग्नंट आहे, बरोबर की नाही. त्यावेळेस ॲज अन एन्झायटी ऑफ बिकमिंग अ मदर हे मूड स्विंग्स होणं, इमोशनल डिस्ट्रेस होणं, थोडंसं बॅलन्स अफेक्ट होणं, जास्त रडू येणं, हे सगळं खूप कॉमन आहे. फ्रँकली ह्याच्यासाठी कुठलंच मेडिकल ट्रीटमेंट घेण्याची गरज नाही. तुम्ही कोणाच्या सोबत नाही बोलून फक्त तुमच्या मदरसोबत ह्याच्याबद्दल बोललात तर ते लोक तुम्हाला समजावून टाकतील की हे सगळं एकदम नॉर्मल गोष्ट आहे. आणि 1-2 तास तुम्ही तुमच्या मदरशी किंवा तुमच्या कुठले पण बहिणीशी, ज्या लोकांना ऑलरेडी बाळ झालेले आहे, ओके, त्यांच्यासोबत तुम्ही बोलून घेतलं तर हे प्रॉब्लेम तसं पण सॉल्व्ह होऊन जाईल. इन मॉडर्न ऑब्स्टेट्रिक्स आजच्या काळात जर तुम्ही प्रेग्नंट आहात तर सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या डॉक्टरकडे जावायला पाहिजे. बिकॉज प्रेग्नन्सी तुमची गर्भपिशवीमध्ये ग्रो होत आहे की नाही ते तुम्हाला अल्ट्रासाऊंड करून सर्वात अगोदर, ज्यांना सांगतात 6 वीक अल्ट्रासाऊंडमध्ये तुम्हाला समजून जाते. त्याच्यासोबत बाळाची वाढ बरोबर होत आहे की नाही, छातीचे ठोके, हार्टबीट्स बरोबर आहे की नाही ते पण तुम्हाला त्या अल्ट्रासाऊंडमध्ये समजतात सोनोग्राफी करून. त्याच्यासाठी सोनोग्राफी करणं खूप इम्पॉर्टंट आहे अर्ली प्रेग्नन्सीमध्ये. त्याच्यासोबत जे आपण रुटीन ब्लड टेस्ट करतात प्रेग्नंट लेडीजच्या, एस्पेशली इंडियामध्ये थायरॉईडचे प्रॉब्लेम्स आणि अनिमिया म्हणजे हिमोग्लोबिन कमी असणं, ही 2 गोष्ट खूप कॉमन आहे. बोथ ऑफ दीज, अनिमिया ॲज वेल एज थायरॉईड, तुमच्या बाळाच्या ब्रेनला नेगेटिव्ह इफेक्ट पोचू शकते. म्हणून हे दोघं टेस्ट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. ते तसं पण तुम्ही डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर डॉक्टर तुमची थायरॉईडची टेस्ट, हिमोग्लोबिन आणि सगळं नॉर्मल ब्लड टेस्ट तसं पण करणार, पण हे टेस्ट करून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि फायनली 13 वीक झाल्याचा अगोदर एक अल्ट्रासाऊंड असतो, ज्यांना मेडिकल भाषेत सांगतात एनटी स्कॅन किंवा ॲन्युप्लॉइडी स्कॅन. त्याच्यात बाळाच्या मेंदू, ब्रेनचे डेव्हलपमेंट आणि बाळाची नेकची डेव्हलपमेंट बरोबर होत आहे की नाही ते बघितलं जातात. ते बघून इनफॅक्ट बऱ्यापैकी अदर पॅरामीटर्स, ज्यांना आपण सांगतात क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीज, जसं की डाऊन सिंड्रोम, एडवर्ड सिंड्रोम, ट्रायझोमी 21 म्हणजे डाऊन सिंड्रोम, हे सगळ्यांची माहिती तुम्हाला लवकर घेण्याची असेल तर तुम्हाला ते एनटी स्कॅन करायला पाहिजे. ऑफकोर्स एनटी स्कॅनच्या सोबत आम्ही डबल मार्कर म्हणून एक ब्लड टेस्ट करतो आणि जर त्याच्यात काय आलं तर त्याच्या पुढे भरपूर टेस्ट आहे. पण ॲज अ नॉर्मल पेरेंट जे प्रेग्नंट आहे, तुम्हाला हे माहीत असायला पाहिजे की 11व्या ते 13व्या आठवड्याच्या मध्ये बिटवीन 11 to 13 वीक्स ऑफ प्रेग्नन्सी एनटी स्कॅन किंवा ॲन्युप्लॉइडी स्कॅनच्या सोबत डबल मार्कर करून घेणं तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी खूप इम्पॉर्टंट असतो. आय होप ह्या पूर्ण एपिसोडमध्ये लोकांच्या मनात असलेली अँक्झायटी आणि डाऊट्सचे बऱ्यापैकी आन्सर्स आम्हाला येत असेल तेवढी आम्ही देण्याची तुम्हाला प्रयत्न केलेली आहे.
Okay, I hope all of you have a healthy pregnancy, and I wish all of you stay fit and stay healthy. Thank you so much.